मी 35 वर्षे पुण्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अनेक टोळ्या आहेत, अनेक गुन्हेगार आहेत, अनेक त्यांच्याबरोबर अनेक राजकीय पक्षाच्या तगड्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये राजकारण करून मी माझं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीची दहशत करून घेऊन जर ज्यांना असं वाटतंय की मी निवडणुका जिंकेल, तुम्हाला मी आज सांगतो, मी काय साधू संत नाही. त्यामुळे कुणी दहशत करायची, दादागिरी करायची, आणि मी तुम्हाला आज सांगतो ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब बिहारच्या पेक्षा वाईट परिस्थिती या राज्यामध्ये नाही, तर या लोहा कंदारमध्ये जी माणसं करतायत, असल्या राजकारण्यांना, या लोकांना पुढच्या काळामध्ये ही जनता ही नाकारणार आहे. लक्षात ठेवा. तालुका प्रमुखावर ठीक आहे, फेसबुकच्या माध्यमातून एखादी घटना, त्यानं एखादं वाक्य, एखादं सेंटेन्स किंवा एखादा शब्द कमी जास्त वापरला असेल, पण ही पद्धत नव्हती. हिंमत असेल तर लढा ना माझ्याशी. का गरीब कार्यकर्त्यांच्या बरोबर लढताय? मी लढायला ते 4 वर्षापूर्वी आलो ना. मी ते लढता लढता कार्यकर्ता त्या दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय, आणि तुम्ही खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करताय. अरे कसले सगळे हिशोब आहेत, मी लिहून ठेवतोय सगळं. कधी काय झालं, कधी कुठल्या गोष्टी करायच्या, कुठं काय करायचंय. त्यामुळे माझे कार्यकर्ते आजही लढाईसाठी सज्ज आहेत. कुठल्याच कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही. त्या कार्यकर्त्याच्या मागं पूर्ण ताकदीनं उभा राहणं आणि शेवटपर्यंत ताकदीनं, एक लक्षात ठेवी, शेवटपर्यंत. म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी संघामध्ये, जय महाराष्ट्र सगळ्यांना. आणि या मतदारसंघामध्ये माझ्या तब्येतीचीच नाही, माझ्या प्रत्येक हालचालीची चर्चा सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी त्यामुळं आहे. त्यामुळं अशी परिस्थिती नाही की माझी तब्येत, आणि मी तुम्हाला आज सांगतो, मी माझी तब्येत ही अचानक, मला डिहायड्रेशन झालं आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर, आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर मी आजारी पडलो. आणि खरं तर आजारी पडल्याच्या नंतर मी तंदुरुस्त होऊन नांदेड विमानतळावरून लोह्याला आलो, माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि नांदेडहून ज्यावेळेस लोह्याला आलो तर अनेकांच्या पोटामध्ये, तुम्ही पत्रकार परिषदेला होते, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जी बोललो, जी सत्य परिस्थिती लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला, ती अनेक राजकीय मंडळींना बोचला. लक्षात ठेवा, सहन झाला नाही. म्हणजे आजपर्यंत या मतदारसंघामध्ये मी आणि माझी मक्तेदारी, मी आणि मीच, ही जी भावना यापर्यंतच्या अगोदरच्या ज्या काळामध्ये होती, ती मोडीत काढण्याचं काम केलं. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यावर, माझ्या उपतालुका प्रमुखावर ठीक आहे, फेसबुकच्या माध्यमातून एखादी घटना, त्यानं एखादं वाक्य, एखादं सेंटेन्स किंवा एखादा शब्द कमी जास्त वापरला असेल, पण ही पद्धत नव्हती. ज्या पद्धतीनं बिहारच्या पेक्षा वाईट परिस्थिती या राज्यामध्ये नाही, तर या लोहा कंदारमध्ये जी माणसं करतायत, असल्या राजकारण्यांना, या लोकांना पुढच्या काळामध्ये ही जनता ही नाकारणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कितीही चुका करू द्या त्यांनी, दादागिरी करायची, दहशत निर्माण करायची. अरे तुम्ही 25 वर्षे, 30 वर्षे इथले नेते होताय ना, तुमच्या मागं माणसं शोधून एखाद्याच्या घरामध्ये जबरदस्तीनं जाऊन तू आमचं काम कर, तू आमच्या दस्ती टाक पांगावर, ही म्हणण्याची वेळ ज्यावेळेस एखाद्या 25 वर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांना येते, त्यावेळेस त्या नेत्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली लोकप्रियता संपलेली आहे. लोकांनी आपल्याला नाकारायला सुरुवात केलेली आहे. लोकांनी मनापासून ठरवलंय की लोकसभेला तुम्हाला घरी बसवलंय, विधानसभेला तुम्हाला घरी बसवणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची दहशत करून घेऊन जर ज्यांना असं वाटतंय की मी निवडणुका जिंकेल, तुम्हाला मी आज सांगतो, मी काय साधू संत नाही. मी 35 वर्षे पुण्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अनेक टोळ्या आहेत, अनेक गुन्हेगार आहेत, अनेक त्यांच्याबरोबर अनेक राजकीय पक्षाच्या तगड्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये राजकारण करून मी माझं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुणी दहशत करायची, दादागिरी करायची, आणि मी तुम्हाला आज सांगतो, ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब मी घेणार आहे. या सगळे ज्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यावर आज हल्ला झाला असेल, या सगळ्या गोष्टीचा व्याजासहित हिशोब पुढच्या काळामध्ये द्यावा लागेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. दादा, लोह्यामध्ये लोकार्पण व उद्घाटन सोहळा झाला, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी यांनी स्वतःची महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित केलेली आहे. खरं तर या संदर्भामध्ये, उमेदवारीच्या संदर्भामध्ये, मतदारसंघ कुणाला मिळणार आहे, नाही मिळणार, या संदर्भामध्ये अनेक वेळा मी भाष्य करायची गरजच नाही. तुम्हाला माहित आहे, त्यांनी कुणाची उमेदवारी मिळाली, स्वतःची उमेदवारी घोषित करणं, मला तर माहीत नाही एखादा माणूस स्वतःची उमेदवारी स्वतः कोणी घोषित करू शकतो. अजून जागा वाटप फायनल नाही, अजून मतदारसंघ कोण घेते माहीत नाही.
आणि ह्या सगळ्या चित्रामध्ये की मला मतदारसंघ मिळाला आणि तुम्हाला मी आज सांगतो, त्यामुळे उमेदवारी या मतदारसंघामध्ये मशाली 100% पेटणार आहे आणि मशालीच्या चिन्हावर मी तुम्हाला आज सांगतो म्हणजे फक्त मताधिक्य मोजावं लागणार आहे. हे चित्र या मतदारसंघामध्ये आज आहे. या मतदारसंघामध्ये जनता ह्यांच्या दहशतवादाला कंटाळलेली आहे. या मतदारसंघामध्ये जनता ह्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे. या मतदारसंघातील जनता ह्यांच्या घराणेशाहीला कंटाळलेली आहे. एक भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि घराणेशाहीमुक्त या ठिकाणचा आमदार हा पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि तो सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आमदार शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 25-30 दिवसानंतर जी आपल्याला निवडणूक सामोरं जाणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहे. लक्षात ठेवा. दादा, ज्या पद्धतीने तुम्ही मतदारसंघामध्ये झंझावात निर्माण केला, संजय राऊत साहेबांचा मेळावा घेतला, त्यावेळेस तुमची ताकद दिसू लागली. परंतु तुमच्यावर जे या महिन्यात 2 हल्ले झाले त्यामुळे कुठेतरी तुमचं खच्चीकरण झाल्याचं दिसत आहे. एक गोष्ट निश्चित आहे, ह्या लोकांची एक राजकीय खेळी आहे की मला भांडणामध्ये गुंतून ठेवायचं आणि आपलं राजकारण करायचं. मी म्हटलं ना, मी तुम्हाला, मला माहित आहे की माझ्या ऑफिसला एक नेता आला, त्यांनी सांगितलं, मी रिॲक्शन देऊ शकलो असतो, मी बांगड्या भरणारा नाही. लक्षात ठेवा. माझ्या कार्यकर्त्यावर गेले, त्याच्या घरावर 5-25 पोरं जाऊन मी पण करू शकलो असतो. परंतु अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांपैकी एकनाथ पवार नाही. मी विकासाचं राजकारण करतोय, मी संयमानं राजकारण करतोय आणि ज्यांनी अशा पद्धतीचं जे केलेलं आहे ना त्याचा हिशोब त्यांना पुढच्या काळामध्ये द्यावा लागणार. मी एकच सांगितले माझ्या कार्यकर्त्यांना, आज बैठक घेऊन सांगितलं, पेशन्स निवडणुकीच्या 5 वाजल्याच्या दिवसापर्यंत ठेवा, पेशन्स ठेवा. कारण सगळीच मंडळी ज्या पद्धतीनं चवताळून एकनाथ पवारवर येत आहेत याचा अर्थच असा आहे की एकनाथ पवार या मतदारसंघामध्ये 100% निवडून येत आहेत. त्यामुळे पेशन्स ठेवून पहिली लढाई आपल्याला कुठली जिंकायची, विधानसभेची निवडणूक जिंकायच्या पहिली. हे तर छोटे मोठे गल्लीतले भांडणं तो रोजच करायचेत ना. 5 वर्षाचा काळच मला त्याच्यासाठी आहे, त्याची चिंता करायची गरज नाही. लक्षात ठेवा. माझ्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण कधीच होत नाही. त्या कार्यकर्त्याच्या मागे मी आजारी असताना सुद्धा दिवस रात्र माझं पूर्ण फॅमिलीवर सोडत नाही, कुठल्याच कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही. त्या कार्यकर्त्याच्या मागे पूर्ण ताकदीनं उभा राहणं आणि शेवटपर्यंत ताकदीनं, एक लक्षात टेकवी, शेवटपर्यंत. म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला त्या कार्यकर्त्यांनी 5-6 जणांवर केला. पहिल्यांदा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी करावं लागलं, नाही तर जी मस्ती होती, सत्तेचा माज आलेला ना. लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आज सांगतो, सत्तेचा माज आणि मस्तीच्या जोरावर तुम्ही जर प्रशासनाला हाताशी धरून जर राजकारण करत असाल तर लोकांनी मनापासून ठरवलंय की अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणाला पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये थारा मिळणार नाही. एक प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणारा, प्रामाणिकपणानं माझी तळमळी नाही यावं. खरं तर माझ्या आयुष्यामध्ये मी एकटाच या मतदारसंघामध्ये लढतोय, माझं कुठलंच कुटुंब नाही. सगळ्या नेत्यांची जर बॅनर बघितली, आपल्या कुटुंबाच्या शिवाय कुठलेच बॅनर नाहीत. लक्षात ठेवा. हे चित्र मला बदलायचंय आणि चित्र बदलायचं म्हणून अनेकाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मी शांतपणे, लक्षात ठेवा, हे सगळे हिशोब आहेत, मी लिहून ठेवतोय सगळं, कधी काय झालं, कधी कुठल्या गोष्टी करायच्या, कुठं काय करायचंय. त्यामुळे माझे कार्यकर्ते आजही लढाईसाठी सज्ज आहेत आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की तो हा विणारा विजय हा 100% आम्ही खेचून आणणार आहोत. गृह बंद करण्याचं तुम्ही आवाहन केलं होतं. मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक करतोय आम्ही आणि बैठकीमध्ये म्हणजे लोहा कंदार बनता 100% करणार आहे. लक्षात ठेवा. कारण ही जी लढाई आहे, जी संतोष वडवळवरची लढाई नाही, ही लढाई एखाद्या राक्षसी प्रवृत्तीने केलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ही लढाई आहे आणि सर्वसामान्य मतदारांपर्यंत आम्ही हा विषय घेऊन जाणार आहोत. तुम्हाला अशा पद्धतीचं राजकारण पाहिजे, तुम्हाला विकासाचं राजकारण पाहिजे आणि तुम्हाला जर खरं तर या ठिकाणाला बिहारसारखी परिस्थिती जर आपल्याला उद्भवून आपल्याला जर या मतदारसंघामध्ये अराजक पसरवून कोणाला वाटते की मी निवडणूक लढवावी, बाबा तो काळ गेला आहे. मागे वळून बघ आपल्या मागे परिस्थिती काय आहे आणि या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आज सांगतो, लोक अशा प्रवृत्तीला कधीही पाठीशी घालणार नाहीत. त्याला 100% लढा. तुम्ही वारंवार सांगता शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे. शिवसेनेची एवढी मोठी ताकद असताना महाविकास आघाडीला बंदमध्ये सहभागी का? नाही, अशी परिस्थिती नाही ना. महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यावर असे हल्ले झालेले आहेत. हे जे हल्ले झालेले आहेत फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर नाही झाले, अनेक कार्यकर्त्यावर खोट्या अॅट्रॉसिटी झाल्यात. लाज कधी कधी वाटली पाहिजे, लाज.
एखादा कार्यकर्ता त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय आणि तुम्ही खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करताय. अरे कसलं राजकारण करताय. मी आज सांगितलं ना, हिंमत असेल तर लढा ना माझ्याशी. का गरीब कार्यकर्त्यांच्या बरोबर लढताय. मी लढायला ते 4 वर्षापूर्वी आलो ना. मी ते लढता लढता माझा पक्ष पण सोडला. मी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जॉईन केली. एवढ्यासाठी केली ना, मी लढायला आलोय म्हणून. त्यामुळे मी एक लक्षात ठेवा की माझा कार्यकर्ता खचला नाही, मी खचणार नाही. आणि या मतदारांच्या मागे ताकदीने उभा राहण्याची ताकद शिवसेनेच्या मध्ये, शिवसेनेची तेवढी ताकद आहे, लक्षात ठेवा. तुमच्या या थंड भूमिकेमुळे कुठेतरी राजकीय विरोधक जे आहेत ते तुमच्यावर टीका करतात की एकनाथ पवारांना कार्यकर्ता सांभाळता येत नाही. कुणाला काय म्हणायचंय त्याच्यावर मला भाष्यच करायचं नाही. कोण काय कॉमेंट्स करतोय, कोणी काही बोललं त्याला उत्तर देण्याची माझी गरजही नाही, लक्षात ठेवा. मी माझं मिशन ठरवलेलं आहे, मी माझं धोरण ठरवलंय. माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन या विधानसभेमध्ये येणाऱ्या महिन्यात दिवसाच्या काळामध्ये जी निवडणूक आहे ती जिंकणं हे माझं पहिलं टार्गेट आहे. काही जणांना भांडण करणं आणि स्वतःची हे करून घेणं अशा पद्धतीचं राजकारण काही मंडळी करू शकतायत. मला ही निवडणूक इथल्या सर्वसामान्य या ठिकाणच्या 5 लाख 6 लाख जनतेसाठी ही लढाई जिंकायची आहे आणि जनतेच्या विकासासाठी मला काम करायचं आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या प्रवृत्तीला असे काने खाल्ले आले ते पचवून त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची क्षमताही आमच्यामध्ये आहे. दादा, तुम्हाला फेसबुकचा हिरो म्हणून संबोधन त्या एखाद्या कार्यकर्त्याला मी काय बोला, माझे बाकी कार्यकर्ते उत्तर देतील. कोणी काय बोलावं. फेसबुकचा हिरो आहे का मतदारसंघाचा हिरो आहे तो येणाऱ्या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये 100% दिसणार आहे. विरोधी पक्षाकडून तुमच्यावर एक मोठा आरोप केला जातो की तुमचं भाजपचं अस्तित्व पुण्यामध्ये संपल्यामुळे तुम्हाला इकडे यावं लागलं. एक गोष्ट निश्चित आहे की त्यांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 2014ला मी जी विधानसभा लढलो त्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 45,000 मतं मला मिळाली. आणि त्यांना कदाचित माहीत नसेल, मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोडली त्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो, रनिंग सभागृह नेता. भारतीय जनता पार्टीला दूर करून शिवसेनेची मशाल हाती घेतो. याचा अर्थ की त्यांनी विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि खोट्या माणसावर काय बोलायचंय. अरे ज्याचं आयुष्यच खोटं आहे अशा माणसाबद्दल बोलण्यामध्ये मला 1% इंटरेस्ट नाही. मी लढाईला तयार आहे, सक्षमपणे तयार आहे. कालचा जे गुन्हा दाखल करण्यामध्ये काही वेळ झाला होता त्याच्यामुळे नाही, मला माहित आहे की सत्तेची मस्ती आणि माज ज्या पद्धतीने आलेला आहे. आणि मला माहित आहे की मागच्या परवाच्या दिवशी संजय राऊत साहेबांनी सांगितलं 2 महिने थांबा, दिवस आमचे, सरकार आमचं येतंय. आणि जेव्हा सरकार आमचं येईल ना, फक्त अधिकाऱ्यांनाही प्रशासनालाही आणि इथल्या मंडळींना काय करायचं तर सत्तेच्या माध्यमातून आम्ही करू. त्यावेळेस तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही हा बदला घेताय, लक्षात ठेवा. दादा, ज्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना व मतदारांना काय वाटतं. माझी या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना मतदारांना विनंती आहे की ही मंडळी पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा लोकांमध्ये दहशत निर्माणचं काम करतील. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी रात्री अपरात्री लोक पाठवून त्या कार्यकर्त्याला धमकावून तू आमचं काम करा अशा पद्धतीचं करतील. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, या मतदारसंघावरचं आलेलं जे संकट आहे, या मतदारसंघाला ज्यांनी 25 वर्षे 30 वर्षे विकासापासून दूर ठेवलं, त्या मतदारसंघाला आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जायचंय, आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचंय. अशा मंडळींना पुढच्या काळामध्ये थारा देऊ नका. आपल्याला या मतदारसंघामध्ये भयमुक्त लोहाकंदार, भ्रष्टाचारमुक्त लोहाकंदार आणि घराणेशाहीमुक्त लोहाकंदार करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या मागे ताकदीनं उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.